आता इथे आत्ता आपण वाचलं की गंधमाला आणि रत्नधारण है ना, रत्नधारणाचं वर्णन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लेपाचं वर्णन आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द मला जे वाटते की सौमनस्य, म्हणजे एखाद्याच्या मनात जी आपली छवी आहे किंवा एखाद्याच्या मना म्हणजे काय म्हणता येईल त्याला, स्वभावाशी मॅचिंग करण्यासाठी किंवा एक स्वभावासोबत हे करण्यासाठी, त्या वातावरणाला सोबत एकत्र येण्यासाठी आणि जसं मगाशीच म्हटलं, फर्स्ट इम्प्रेशन हे होऊ शकते. तुम्ही तुमच्या एक शरीराचा एक सुगंध येत असेल तर लोकांना ते चांगलं वाटतं, ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की त्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबली राहण्याची एक जी पद्धत आहे की नाही, स्वतःची काळजी घेणं ते दुसऱ्याची पण काळजी खूप चांगल्याने घेऊ शकते, हे जे एक इम्प्रेशन लोकांवर पडतं त्याचं वर्णन इथं आलेलं आहे. दुसरं ही शारीरिक ज्या क्षमता आहे किंवा बल आहे ते वाढवणार आहे. हां, नाही नाही, मुद्दाम इकडे लावून ठेवलं मी. पुढचं वाच. धन्य रत्नाभूषण. रत्नाभूषण धारण के गुण, हीरा मोती माणिक्य सुवर्ण आदि के बने आभूषणों के धारण थोडं करने पुढं से घे बरं, सौभाग्य। थोडं पुढे. या बाजूला आले तरी चालते, ऊन तुला लागणार नाही. नमस्कार. हां बीपी घ्या तो. हां, परंपरा खूप हजारो वर्षापूर्वीची आहे. म्हणजे जेव्हापासून नवीन नवीन सुरुवातीला ते खडे स्वरूपातच असतील, मग त्याचं महत्त्व जे आहे उत्खननाच्या माध्यमातून नवीन नवीन प्रकारचे रंग किंवा त्याची जी हार्डनेस आहे याच्यानुसार मग हिऱ्यापर्यंत ते सर्व गेले. आता इथं जे आभूषण वर्णन त्या काळातले असतील ते सर्व श्रीमंतीचं प्रतीक आहे. आणि दुसरं की रत्नांचे रंग जे आहे त्या रंगावरून त्याचं कुठल्या राशीशी संबंध आहे, कुठला खडा कुठला रंग कुठल्या स्पेक्ट्रमला तुमच्या आयुष्यात आणतो याच्यावरून पण ते रत्न वापरण्याची पद्धत होती. जसं मोती आहे, माणिक्य आहे. आता आपण तिथे ठेवलं पा है ना, तर तो नीलमशी साधर्म्य ठेवणारा रंग आहे. तर खाणीतून मिळणारे जे खडे आहेत त्यालाच पैलू पाडून किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून ते नंतर वापरले जातात. हे पण विहिरीतलेच आहेत, ठीक आहे. हे कोरिलेट होते नीलमसोबत, ठीक आहे. त्याचा जे वापर आहे त्याच्या रंगाचाच खरं तर वापर आहे, स्पेक्ट्रम त्याच्यातूनच आपल्याकडे येतात. होतं काय की रत्न जे आहे याचा एक, तुला ते प्रिझम माहिती आहे, प्रिझम कन्सेप्ट. प्रिझम म्हणजे कुठल्याही रॉड्स जे असतात ना, कॉर्ड्स म्हणतो आपण त्याला, त्याच्यामधून एखादी वेव गेली सूर्याची तर त्याचे 7 रंग दिसतात, ठीक आहे. हे 7 रंग जे आहे ते वेगवेगळ्या ग्रहाशी त्याचा संबंध आहे. सूर्यमालेवर त्याचा इफेक्ट जो आहे, आता एखादी सूर्यमालेवर किंवा सूर्य हा सेंटर आहे, आपण आधीच विचार केलेला आहे. तर एक असा विचार तू करू शकते की जसं सूर्याचा इफेक्ट प्रत्येक ग्रहावर आहे तसा प्रत्येक ग्रहाचा इफेक्ट सूर्यावर आहे. म्हणजे आता तू इथे बसून आहे आणि मी तुझ्या समोर आहे. मी जेव्हा तुझ्या समोर आहे तर तुझा एक इफेक्ट माझ्यावर आहे आणि माझा एक इम्प्रेशन तुझ्यावर आहे. जरी तू माझ्या प्रवाहाखाली असेल, माझे शब्द ऐकून घेऊ शकत आहे किंवा माझा ऐकण्यासाठी इथं येत आहे किंवा अभ्यास करण्यासाठी येत आहे, ते एक प्रभावाच्या आधारित आहे. सूर्यमालेत असं होतं की लघुग्रह जो आहे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली असतो. कुठे पण निसर्गात ती गोष्ट तुला दिसेल. एखादी लघु जी गोष्ट आहे ती गुरु गोष्टीच्या सानिध्यात राहते किंवा त्याच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते, त्याच्याकडून काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न करते. ती वस्तू स्वरूप असेल किंवा विचार स्वरूप असेल किंवा त्याच्याकडून ऊर्जा स्वरूप असेल. सोप्या शब्दात ऊर्जा हा शब्द वापरू आपण. तर सूर्य हा ग्रह गुरुग्रह आहे, इतर सर्व लघुग्रह आहेत.
गुरुग्रह हा दाता आहे. गुरुग्रहापासून जे दुसऱ्या ग्रहांना मिळणारी ऊर्जा आहे ती परावर्तित पुन्हा होऊन गुरुग्रहाकडे जाते. म्हणजे इथे असं आपण म्हणू शकतो की जर गुरु परंपरा आहे, इथे त्याचं साधर्म्य कसं तुला जोडायचं ते सांगतो, की गुरुकडून शिकलेलं ज्ञान शिष्याने घेतलं आणि शिष्य त्या ज्ञानाचा उपयोग करून समाजाला काही देत आहे, स्वतः काही अर्जित करत आहे. म्हणजे समाजाचे आरोग्य हे करण्यासाठी स्वतःचं ज्ञान वापरत आहे, त्यातून समाजाकडून त्याला काहीतरी मिळत आहे. ठीक आहे. तर कुठं जी प्रतिष्ठा वाढत आहे एखाद्या ज्ञानाची, ती पुन्हा मूळतः गुरुच्या प्रतिष्ठेत वाढ करते. बरोबर आहे. म्हणजे मी जे ज्ञान माझ्या गुरुकडून घेतलं ते आज मी तुला देत आहे, तर ते कुठं ना कुठंतरी मला एक समाजाकडून मिळणारं अर्थार्जन, पैसा किंवा मान सन्मान या स्वरूपात आहे. आणि तुझ्याकडून पण मला कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी मान सन्मान मिळत आहे. तर हे जे आहे हे कुठंतरी माझ्या गुरुलाच आपोआप मिळते. तर दाता जो आहे, जसं सूर्यमालेतला सूर्य आहे, हा जसं प्रत्येक ग्रहाला देतो तसं तो प्रत्येक ग्रहाकडून जे आहे त्या गोष्टी पण घेतो. हो. देण्याची प्रक्रिया तसंच त्याचं रिफ्लेक्शन म्हणून काहीतरी ऊर्जा मिळण्याची प्रक्रिया. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना एकमेकावर अवलंबून आहेत. परस्पर समन्वय संबंध आहे त्यातला. तुम्ही जसं गुरुग्रहाकडून जे आहे लघुग्रहाकडे जाणारी एनर्जी ती परावर्तित होऊन पुन्हा सूर्याकडे येणारी एनर्जी, ही स्पेक्ट्रमच प्रत्येक ग्रहावर त्याचा लांबी रुंदीनुसार पडणारा परिणाम. म्हणजे सूर्यापासून जो सर्वात जवळचा ग्रह आहे तो आणि सर्वात दूरचा ग्रह आहे तो, याचे रिफ्लेक्शन वेगळे असतील ना. जवळच्या ग्रहाचं येणारा प्रतिबिंब रिफ्लेक्शन सूर्याकडे, आणि तो जो रंग बदललेला आहे तो स्पेक्ट्रम स्वरूपात प्रिझममध्ये. आता काय होत आहे, सूर्याकडून येणारी एक एक किरण आपल्यावर पडत आहे, याच्यावर पडलेला परिणाम तुझ्यावर पडत आहे की या स्पेक्ट्रमचा. इथेच विचार करून आपण इथल्या इथं समजत आहे, हा स्पेक्ट्रम आपल्यावर येत आहे. स्पेक्ट्रम म्हटल्यापेक्षा हे सूर्यकिरण आपल्यावर पडत आहे. हे सूर्यकिरणावरचं माझ्या चेहऱ्यावर जे आभा पडलेली आहे, जे किरण पडलेले आहे ते कुठं ना कुठं तरी थोड्या प्रमाणात तुझ्या चेहऱ्यावर रिफ्लेक्स होत आहे. अशी प्रत्येक गोष्टी वस्तूमध्ये एक काय म्हणतात त्याला, परावर्तित करणं जी एक प्रक्रिया असते ती आहे. सेम तसंच आहे. ग्रह कुठलाही असो त्याच्यावर असलेलं कन्स्ट्रक्शन, त्याच्यावर असलेलं स्ट्रक्चर जे आहे ना ते परावर्तित रंग बाहेर पुन्हा पाठवतं. तर असे सगळ्या ग्रहावरून परावर्तित झालेले रंग सूर्यावर पुन्हा जातात आणि सूर्यावर ते केंद्रित होतात आणि केंद्रकापासून पुन्हा ते सूर्यकिरण जेव्हा दुसऱ्याकडे जातात, दुसऱ्या ग्रहावर जातात, तिथं वेगवेगळं स्पेक्ट्रम तयार होतं. म्हणजे पृथ्वीवर जे स्पेक्ट्रम आहे ते मंगळावर असेल याची काही शाश्वती नाही, तिथं स्पेक्ट्रम वेगळा आहे. त्याच पद्धतीनं ते गुरुग्रहावर वेगळं आहे आणि नेपच्यून सारख्या दूरच्या ग्रहावर पण त्याचं स्पेक्ट्रम वेगळं आहे. रत्न इथं कसं काम करतील, रत्न असा विचार करतील की रत्नाची रचना जी आहे ती रंगाशी आधारित आहे आणि रंगाचा संबंध जो आहे त्या ग्रहाशी संबंधित आहे. आता एकमेकावर परिणाम कसा करत असतील, तर एखादा रंग तुम्हाला तुमच्या मनातले जे परिणाम आहेत ते चेंज करतो. म्हणजे जसं एखादा गडद रंग पाहिला तर तुम्हाला शांत वाटत नाही, ग्रीन रंग पाहिला तर शांत वाटते, लाल रंग पाहिला तर भीती वाटते, एकदम व्हाईट रंग पाहिला तर शांततेचा प्रतीक आहे. म्हणजे रंग हे प्रतीक आहे भावनेचं आणि भावना ह्या मनाशी संबंधित आहे. भावना ही जी शब्द आहे या शब्दाचा संबंध असं की दुसऱ्याच्या मनातले भाव, आपल्या मनातले विचार दुसऱ्याच्या मनात पोहोचवण्यासाठी जे भाव लागतात ते जर सारखे असतील तरच आपलं म्हणणं दुसऱ्याला पटते की नाही. माझं म्हणणं तुला कधी पटेल, जेव्हा तुझ्या मनात तेच भाव तसेच्या तसे परिवर्तित होतील. मी सांगितलेलं तुला तसं पटायला लागलं आणि तुझ्या चेहऱ्यावरून ते दिसायला लागलं तरच ते एकत्र येतात, नाही ते येत नाही. आता समजा आत्ताच्या काळात समजा जेवढे काही आंदोलनं चालू आहेत, हे काय एकाच वेळेस सगळ्यांच्या मनात ते आलं म्हणून ते एकत्र येतात, नाही तर ते एकत्र येत नव्हते. मग कुठलेही आंदोलन असेल, कुठल्याही गोष्टी असतील, म्हणजे त्यांच्या एकाच्या मनातले भाव दुसऱ्याच्या मनात जसेच्या तसे प्रस्थापित जर झाले तरच
त्याला शब्द स्वरूपात आलेली ताकद एक पूर्ण भाव स्वरूपात दिसायला लागते. मग इथे तसंच होते, जेवढे काही ग्रह नक्षत्र आहे याच्यात तुम्हाला जर परिवर्तन करायचं असेल तर भव या शब्दानुसार भावनेत परिवर्तन करून तुम्हाला त्याच्या विचारात परिवर्तन करता येते. 10 वर्ष अगोदर 20 वर्ष अगोदर आंदोलनाची इतकी कन्सेप्ट होती का? नाही. लोक काही आरक्षण वगैरे मागत होते का? नाही. आत्ताच का मागत नाही? एखाद्याच्या मनात ती भावना आली आणि ती दुसऱ्याच्या मनात परिवर्तित करण्याची क्षमता त्याच्यात आली, त्यांनी परिवर्तन केलं. आणि परिवर्तनाच्या स्वरूपातून काय दिसायला लागले की प्रत्येकाच्या मनात ती भावना आली, आता ते उठाव झालं. सेम तसंच रत्न काम करते. रत्न काय करतील की तुमच्या मनात जे भाव येत नव्हते ते येण्यासाठी जे एक माध्यम लागते ते तयार करतील आणि ते परिवर्तित कशात करतील? तुमच्या प्रक्रियेमध्ये किंवा क्रियेमध्ये करतील. आंदोलन काय? क्रिया आहे. उठाव काय? आपली मागणी धरण्याचं एक मीडिया आहे. तुम्हाला माझे म्हणणं मान्य करायचं असेल तर ह्या पद्धतीनं करा. मग ही जे क्रिया आहे ती कशामुळे झाली? त्या शब्दामुळे झाली. ती शब्दित जर नसते किंवा ते रंगच जर तसे आले नसते तिथे तर भाव तसा तयार झाला नसेल, प्रतिक्रिया तशी नसती, प्रतिक्रिया तशी नसेल तर त्याच्यातून कुठले आंदोलन नसतं. सेम प्रत्येकाच्या आयुष्यात जर प्रतिक्रिया बदलायच्या असतील तर तसे रंगसंगती बदलली तर विचारही बदलू शकतात. असा एक कन्सेप्ट त्या काळापासून होता आणि तो ग्रहमालेशी संबंधित आहे. आजही ग्रहमालेच्या नुसारच आपण हे करतो. विचार बदलतात आपले, रंगाच्या नुसारच आपल्या मनातील भाव बदलतील, भाव बदलून त्याच्यात प्रक्रिया किंवा क्रिया बदलेल. आता हा थोडा आणखी गहन विषय आहे, पण रत्न आभूषण या शब्दाच्या वर इतकं मला आता सुचलं की बाबा एवढ्या पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे ज्योतिषशास्त्र झालं, अंकशास्त्र झालं किंवा रत्नधारणशास्त्र हे जे आहे, ठीक आहे, ते त्याच्याशी संबंधित आहे. इथे फक्त रत्न एवढा पुरता अपेक्षा नाही. कोणी कोणतं रत्न घालायचं का? नाही. ज्याला जे आवश्यक आहे ते, ज्याच्यात जी कमतरता आहे, माझ्याकडे जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी रत्नाचं धारण होतं. पुढे मलमार्ग की शुद्धि, शरीर के मन निकलने के मार्ग, नाक, कान, मुंह, गुदा, मूत्रेंद्रिय आदि को जलादि से स्वच्छ तथा मलरहित रखना, उन्हें बार बार धोने पोंछने रहना शौच अधान कहलाता है. इस प्रकार दोनों पैरों और मलमार्गों को स्वच्छ रखने से मेधा धारण शक्ति बढ़ती है, पवित्रता आती है, आयु बढ़ती है, दरिद्रता और कलह करने की प्रवृत्ति नष्ट हो जाती है. आता इथे शुद्धी प्रक्रियेकडे आलो. आतापर्यंत धारणावर विचार केला की मी काय केलं पाहिजे, काय धारण केलं पाहिजे, काय घातलं पाहिजे. आता जे शरीर आहे त्याच्याकडे आले. त्या शरीरामध्ये ज्या गोष्टी कमतरता आहे ती आहे स्वच्छतेची. स्वच्छ प्रत्येक जे 9 द्वार सांगितलेले आहेत, शरीराच्या 9 ओपनिंग सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येक ओपनिंगची जी आहे तिथून मळ बाहेर निघत आहे. 9 मलद्वार म्हणतात ना, जसं नाक आहे, कान आहे, डोळे आहे, गुदभाग आहे, हे सर्व जे 9 भाग आहे त्यांची शुद्धी व्हायला पाहिजे. आता तिथून पुढे त्या 9 द्वाराची शुद्धी सांगितली आहे. पुढे शौर्य कर्म के गुण और केश प्रसादन, चीर के बाल, दाढ़ी, मूछ, हाथ पैर की उंगलियों के नख आदि का क्षौर कर्म करते रहने से और बालों के संवारते रहने से शरीर की पुष्टि होती है, वृष और आयु की वृद्धि होती है तथा पुरुष पवित्र एवं सुंदर पाला होता है. इथे सर्वात पहिले जे आहे केसाशी संबंधित, त्याची सगळ्यात जास्त वाढ होते आणि त्याला विशिष्ट दीड महिन्यात कापणं, रेग्युलर शेविंग करणं किंवा जे काही अति प्रमाणात वाढलेल्या गोष्टी आहेत शरीराच्या, त्याला शरीराच्या गरजेनुसार व रूपरेषेनुसार त्याला व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. पुढचं पादत्राण धारण का फल, पैरों को कांटे आदि से बचाने वाले साधन, जूता, हड़ाऊ आदि पादत्र कहे जाते हैं. उनके पहनना नेत्र के लिए हितकर है. स्पर्शना स्पर्शज्ञान या पाँव की त्वचा के लिए भी हितकर है. पैरों पर शीत या गर्मी से उत्पन्न होने वाली विपत्तियों से हमें
बचाता है तथा अंतक अधिक सूखने से रक्षा करता है, पैरों को बल देता है, चलने फिरने में आरामदेह होता है और वृक्ष है. आता प्रत्येक ठिकाणी वृक्षत्व आलेलं वृक्ष जे आहे ते धातूला बल देणार शब्द, ठीक आहे. तर ते प्रत्येक ठिकाणी जवळपास आलेलं आहे आणि इथे तसंच आहे. परिक्रमा करताना किंवा चालताना पायाला जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल, त्याला सुख मिळेल अशा हिशोबाने त्राण जे आहे ते वापरायला सांगितलेलं आहे. मग त्या काळानुसार जे अवेलेबल असेल ते तिथं वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे, पुढे. छाता लगाने से लाभ. छाता लगाने से अतिवृष्टि, अति धूप, इतियों के प्रकोप से शांति मिलती है और शरीर की रक्षा होती है. यह रक्षक है आवरण और कल्याणकारी होता है. यह धूप, वायु, धूल और वर्षा से बचाता है. इथे पुन्हा मस्तिष्क जे आहे अतिशय व्हायटल ऑर्गन आहे. त्याच्यामध्ये उष्णतेपासून किंवा पाण्यापासून, थंडीपासून त्याचा बचाव होण्यासाठी आपण जे आहे त्या काळातही छत्री घेऊन फिरण्याचं किंवा नंतर टोपी घालून करण्याचं किंवा कानपट्टी वापरण्याचं किंवा कुठल्याही प्रकारे ते त्या ठिकाणी प्रोटेक्शन करणं हे अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे. दंड धारण के गुण. हाथ में डंडा, छड़ी या लाठी रखने से फिसलता हुआ आदमी गिरने से बच जाता है और स्थिर हो जाता है. दंड शत्रुओं का संहार करने में सहायक होता है. शरीर को सहारा देता है, गिरने से बचाता है. इस तरह ये आयु के लिए हितकर है, जिंदगी को सुरक्षित रखता है. हाथ में डंडा रहने पर जानवरों, कुत्तों और सर्प का हिंसक मारने या लड़ाने वाले पशुओं का या नरों से भय नहीं लगता. ठीक आहे ना. त्यावेळेस दंड धारण करणं ही एक हे होती, कारण की तिथं चढ उतार किंवा चालताना पशुपक्षी जे आहे त्याचा तुमच्यावर आक्रमण किंवा अशा ठिकाणी जाणं, जंगलातून फिरून येणं किंवा शिकारीला जाणं, या सर्व प्रक्रियेमध्ये काडी जी असेल एक चांगल्या प्रकारचं एक इन्स्ट्रुमेंट पण होत होतंच आणि दुसरं एक सपोर्टिव्ह भूमिका होती. आणि त्यावेळेसचे जे राहणीमान होतं प्रचलित, तर त्या हिशोबाने ते खूप गरजेचं, आत्ताही गरजेचं आहे. ठीक आहे. आता मोबाईल आले पण आपल्या हातात, त्याच्यामुळे काडी कुठं पकडणार. वास्तविक के पालन में सतर्कता आवश्यक. जिस प्रकार नगरपाल अपने नगर को आवश्यकताओं के समाधान में सदैव सतर्क रहता है और सारथी को सावधानी से अच्छे मार्ग में ले चलता है, टूटने से बचाता है, कि उसी तरह बुद्धिमान व्यक्ति अपने शरीर की सभी क्रियाओं के संपादन में सतत सचेत रहे. ठीक है. स्वस्थ उत्तर जे आहे इस प्रकार नगरपालक अपने नगर की आवश्यकताओं के समाधान के सदैव सतर्क रहता है, साथ ही फूटने के शरीर को की सभी क्रियाओं के संपादन में सतत सचेत रहता है. ठीक आहे, पुढे वाच. झालं, अध्याय संपला का? हे धम्म समत्व अवलंबन चाहिए स्वास्थ्य लगाने चरकसंहिता, शुश्रूषसंहिता आणि अष्टांग हृदय यात जे हे आलेलं आहे, वेगवेगळ्या दिनचर्येच्या गोष्टी आल्या त्या इथे होते, त्यात सारणी दिलेली आहे. पुढचा अध्याय वाचू किंवा हे अध्याय संस्कृतमध्ये आलं. भोजन चल 6वा अध्याय घेऊ. तस्य शिती अध्याय, तस्या शिती अध्याय 6वा. ऋतु के अनुकूल आहार विहार से लाभ. अनुकूल आहार विहार से लाभ. जो व्यक्ति यह जानता है कि किसी ऋतु में किस प्रकार का विहार, व्यायाम, व्यवसाय, अभ्यंग, निद्रा आदि और आहार अनुकूल पड़ता है तथा तदनुसार ही आहार विहार करता है,
उसी पुरुष के मात्रापूर्वक अशीत पीत लीढ़ या खाद्य आहार से उनके बल और वर्ण की वृद्धि होती है. आता ऋतूचं इम्पॉर्टन्स आपण पाहिलं होतं की ऋतू का तयार होतात, ऋतूचं निसर्गाचा संबंध मानवाशी काय आहे आणि त्या त्या ऋतूनुसार जे खानपान आहे ते जास्त शरीराचं बल वाढवणार आहे. शरीराला लाँग लास्टिंग करण्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणजे स्वास्थ्य जीवनासाठी तर महत्त्वाचं आहे, पण एक शरीराला जे आहे दृढता देणं आणि शरीराकडून जास्तीत जास्त उपयोगी कामं करून घेण्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक ऋतूनुसार आहार ठेवलेला आहे. कुठल्या ऋतूत काय खायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे आणि तो ऋतू त्याचा नेमका परिणाम शरीरावर काय होतो त्याच्यानुसार प्रत्येक ऋतूत शरीराचं जे एक बल राखण्याचं एक नियोजन आहे ते कसं करायला पाहिजे ते या अध्यायात सांगितलं आहे. पुढं संवत्सर के विभाग एवं प्रविभाग. ऋतुओं के विभाग से संवत्सर वर्ष को वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म इन 6 अंगों वाला जानना चाहिए. इसमें शिशिर, वसंत और ग्रीष्म इन 3 ऋतुओं में सूर्य उत्तर दिशा में रहता है. अतः इन 3 ऋतुओं के काल को उत्तरायण या अदान जानना चाहिए. और वर्षा, शरद, हेमंत इन 3 ऋतुओं में सूर्य दक्षिण दिशा में जाता है. इसलिए इन तीनों ऋतुओं के काल को दक्षिणायन या विसर्ग जानना चाहिए. आता याच्यावर आपलं भरपूर डिस्कशन झालेलं आहे. तर याच्यामध्ये सरळ सरळ शिशिर, वसंत आणि ग्रीष्म म्हणजे आत्ता चालू आहे तो शिशिर, याच्यानंतर वसंत आणि ग्रीष्म. हे आता सूर्य जो आहे तो हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. उत्तरेकडे जसं सरकून तो प्रभावी होईल तसं उन्हाळा चालू होईल. वसंत ऋतूपासून पुढे जे आहे ग्रीष्म ऋतू होईल. तसंच जे आहे वर्षा, शरद आणि हेमंत हे 3 ऋतू जे आहे हे दक्षिणायन किंवा दक्षिण याच्यामध्ये चंद्राचं बल जास्त असेल तर थंडीचं प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे. आत्ता सूर्याचा प्रभाव जास्त आहे तर हळूहळू सूर्यप्रभाव वाढून उन्हाळा येत राहील. ठीक आहे. पुढे विसर्ग तथा अदान काल. विसर्ग काल में वायु अधिक रुखी नहीं होती है और अदान काल में बहुत रुखी रहती है. विसर्ग काल में चंद्रमा पूर्ण आता इथं पहिले जे विसर्ग जो काळ आहे तो वृक्ष वायूचा आहे आणि आदान काळ जो आहे तो स्निग्ध वायूचा आहे. आत्ता कोणता काळ चालू आहे? वृक्ष वायूचा आहे की स्निग्ध वायूचा आहे? तर आता जी आहे ती जसं जसं आपलं उन्हाळ्याकडे आपण जाऊ तसतशी वायूची वृक्षता वाढत जाईल. म्हणजे आत्ताही ती स्निग्ध आणि वृक्षतेच्या मध्ये आहे, पण हळूहळू वृक्ष होत आहे. आपण म्हणतो थंडी पण आहे, पण बोचरी थंडी आहे ना. तर ही बोचरी थंडी हळूहळू कमी होत जाते. मग ऊन जसं मकर संक्रांतीपासून वाढत जाईल तसं ते अति वृक्ष होत जाईल आणि वसंत ऋतू होळीनंतर त्याची वृक्षता आणखी वाढत जाईल. जसजसं तो उन्हाळ्याचा पूर्ण टप्पे पार पाडत जाईल तर ग्रीष्म ऋतूपर्यंत ते अतिशय वृक्ष म्हणजे वाताची एकदम प्रकुपित अवस्था जी आहे वर्षा ऋतू त्याच्या आधीपर्यंत ती वाढते वृक्षता त्याची. ठीक आहे. पुढे विसर्ग दक्षिणायन में चंद्रमा पूर्ण बलशाली होती है और अपनी शीतल रश्मियों से समस्त भूमंडल को भर देती है, जिससे जगत का प्राणी तृप्त हो जाता है. इसलिए विसर्ग को सौम्य कहा गया है, आदान को अग्नेय कहा गया है. आता इथेच आलेलं आहे सौम्य आणि आग्नेय 2 शब्द आलेले आहेत. तर आत्ता सध्या आग्नेय काल सुरू झालेला आहे. आपण काय करू याच्या हिशोबाने विचार करू. आग्नेय काल आणि सौम्य काल ह्या 2 गोष्टीमुळे नाही का चिकित्सेमध्ये त्याचा उपयोग जास्त चांगल्याने करता येतो. आदान काल, विसर्ग काल समजायला म्हणजे लगेच असं व्हिज्युअलाइज होत नाही. तर इथं आग्नेय काल जो आहे तो जो आहे अग्नी काय करेल, निसर्ग जसं अग्नी तप्त होईल तसं तो जमिनीकडून काहीतरी घेईल, प्राण्यांकडून काहीतरी घेईल है ना. आदानकाल हा गुरुकाल जर विचार केला तर तो घेण्याच्या भूमिकेत आहे. पाणी शोषून घेईल, मानवाचं बल शोषून घेईल, निसर्गातलं हिरवेपणा शोषून घेईल. ठीक आहे.
क्रियांचं शोषण होईल, म्हणजे जे काही गती होती क्रियामध्ये ती हळूहळू कमी होत जाईल, थकवा निर्माण करेल. हे शोषण जे आहे, ॲब्झॉर्प्शन ऑफ एनर्जी, ऊर्जा शोषण करण्याचं काळ जे आहे तो आग्नेय काळ आहे, आणि ऊर्जा प्रदान करण्याचा काळ जो आहे तो सौम्य काळ आहे. तो वर्षा ऋतूपासून चालू होईल. म्हणून वर्षा ऋतूपासून सगळी हिरवळ चालू होते हिवाळ्याच्या शेवटीपर्यंत. सूर्य, वायु और चंद्रमा काल स्वभाव, सूर्य का जलीयांश शोषण, वायु का विरूपण, चंद्र का तृप्तिदान तथा अपने नियम मार्ग दक्षिण कर्कटादि और उत्तर मकरादि वशीभूत होकर काल संवत्सर, ऋतु, वर्षा आदि, रसमधुर आदि, दोष, वातादि और देहबल उत्तम आता इथे काय, मकर संक्रांत उत्तरायण आहे आणि कर्कट संक्रांत जी आहे ती दक्षिणायन आहे. आता मकर संक्रांत का करतो आणि कर्कट संक्रांत का करत नाही, असा एक प्रश्न येतो डोक्यात. तर आपल्याला ऊर्जा प्रदान करणारं जे आहे, ऊर्जा प्रदान कोणाकडून होते? सर्व सूर्यमालेचा मध्य कोण आहे? तर सूर्य आहे. ठीक आहे. किंवा आपण ज्या ग्रहमालेत राहतो तिथे गुरुग्रह कोण आहे? सूर्य आहे. म्हणून सूर्याची पूजा आहे. म्हणून मकर संक्रांतीला जे आहे ते आपण सूर्यपूजा करतो. ठीक आहे. मकर संक्रांतीपासून अग्निकाल सुरू होतो, पण त्या अग्नीचा प्रकोप आपल्यावर जास्त होऊ नये आणि आपल्या जे शरीराचं शोषण होत आहे, निसर्गाचं जे शोषण होत आहे, त्या शोषणाला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नम्रता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मगाशी जसं सांगितलं गुरुग्रह आणि लघुग्रह, हाच कन्सेप्ट इथे येतो. सूर्य हा गुरुग्रह आहे, त्याचं वंदन व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल कृतज्ञता असायला पाहिजे, आणि त्याला जी आहे सतत एक रिस्पेक्ट मिळायला पाहिजे. म्हणून सूर्याचं जे आहे ते वंदन करायला तर इथं महत्त्वाची भूमिका आहे सूर्याची. सौम्य काळाची पूजा नाही केली जात, कारण की वर्षा ऋतूमध्ये सूर्याच्याच प्रभावामुळे आपल्याला सर्व जे गोष्टी प्रदान होतात. कारण पोषणाचं काम पुन्हा सूर्यच करत आहे. सूर्याची उष्णताच पोषण करते. जलतत्व तर सूर्यानेच खेचून घेतलेलं आहे, त्याच्या उष्णतेनेच खेचून घेतलेला आहे, आणि देणारा आहे तोच आहे. म्हणून त्याची नम्रपणे पूजा करणं, त्याच्यावर जे आहे त्याचे एक रिस्पेक्ट, कृतज्ञता व्यक्त करणं, आणि वर्षभर जे आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील या हिशोबाने मकर संक्रांत आलेला आहे. आणि मकर संक्रांत साजरी करण्याचं एक दुसरं कारण असं आहे की पावसाळ्यात जे काही भरणपोषण झालेलं आहे जमिनीचं, त्याचं फळ म्हणूनच धनधान्य आलेलं आहे. आणि निसर्गात जी काही सगळ्या वातावरणाची एक हिरवळ आहे किंवा फळं आलेली आहेत, या सगळ्याचं नवीन जे धान्य आहेत ते, फळं आहे ते, हे सर्व शिशिर ऋतूत जास्त येतात. जांब, बोरं, ऊस, गहू, आणि हे सगळे नवीन धान्य आहेत. तर कोजागरीपासून ते तोडीला सुरुवात होते. कोजागरीला नवान्न पौर्णिमा होते. पुढचं वाट. अदान काल में मनुष्यों के दौर्बल्य का कारण, अदान काल में सूर्य अपनी किरणों से संसार के स्नेहांश, जलीय अंश को ले लेता है, जिससे वायु तीव्र और अधिक वृक्ष होकर संसार के स्नेह भाग का शोषण कर लेती है, तथा शिशिर, वसंत और ग्रीष्म ऋतु में क्रमशः अधिक वृक्षता उत्पन्न करती हुई और वृक्ष रस, तिक्त कषाय और कटुक बलाती हुई मनुष्यों को जलकर बनाती है. इथे शब्द स्नेह आलेला आहे, पण स्नेह या शब्दाचा अभिप्राय इथे जलीय अंशाशी संबंधित आहे. आणि स्नेह म्हणजे एक दुसऱ्या गोष्टी विचार करू आपण. स्नेह फक्त शब्द स्निग्धतेशीच जोडलेला नाही आहे, तो मनाची चिडचिड पण आहे. तिथे पण स्निग्धता कमी झाली तर ती चिडचिड होतं. म्हणजे तो दृश्य स्वरूप तुम्हाला स्निग्धता एक वेगळं लक्षण दाखवत असेल, स्पर्शाने दिसणारं लक्षण आहे. ठीक आहे, किंवा जाणवणारं लक्षण आहे. दिसणाऱ्या म्हटलं दिसते, पण स्निग्धता एक असं लक्षण आहे की त्याला तुम्ही स्पर्शाने जर स्पर्श केला तर तिथं स्निग्धता जाणवते. पण एखाद्याचे शब्द स्निग्ध आहे की वृक्ष आहे हे पण जाणवतं.
म्हणजे शब्दाच्या ठिकाणी पण स्निग्धता रुक्षता आहे, एखाद्याच्या वागण्यामध्ये स्निग्धता आहे किंवा रुक्षता आहे हे पण जाणवते. एकंदरीत सूर्याचा प्रभाव इतका जास्त असतो की तू उन्हाळ्यात पाहशील लोकांची चिडचिड जास्त होते, पावसाळ्याच्या शेवटीपर्यंत खूप घाई जास्त असते, कारण त्यांना दिवस पुढचे कसे जातील याची जी चिंता लागलेली असते ती नैसर्गिकच आहे. भलेही वेगवेगळे ऑप्शन्स बदलले, काळानुरूप त्याचे स्वरूप बदलले, पण निसर्गतः तयार झालेली स्निग्धता रुक्षता जी आहे ती तशीच आहे, ती मनावरही तेच परिणाम करते. म्हणून इथे स्नेह शब्द वापरला, जल नाही वापरला. ग्रंथकार एवढे या पद्धतीने वापरू शकले असते की नाही, इथं जल अंश जे आहे ते कमी होत आहे असं स्पष्ट शब्द असतात, पण तिथं ते नाही वापरला, स्नेह शब्द वापरला. जलाचा जो गुण सांगितलेला आहे स्नेह, तो तिथे आलेला आहे. ते सगळ्याच बाबतीत आहे, मनाच्या बाबतीत, वागण्याच्या बाबतीत, शब्दांच्या बाबतीत. जसजसं उन्हाळा जातो तसतशी गडबडीचे कामं सुरू होतात का पहा, पावसाळ्याच्या अगोदर सगळे गडबडीचे कामं आहेत का पहा, आणि पावसाळा झाल्यानंतर हळूहळू स्निग्धता वाढते का ते पहा वागण्यातली, तर ते दिसून पडतं. ठीक आहे ना, चला पुढं वा. विसर्ग काल में मनुष्य के बल की वृद्धि का कारण वर्षा, शरद और हेमंत इन तीन ऋतुओं के में क्रमशः जब सूर्य दक्षिण दिशा की ओर जाना आरंभ कर देता है, तब उस समय काल और स्वाभाविक मार्गदर्शक तथा दक्षिणायन मेघावाट एवं वर्षा से सूर्य का प्रताप प्रतापित हो जाता है तथा चंद्रमा पूर्ण बलवान होती है, जब आकाश में जलसंपत से संसार का संताप प्रशांत हो जाता है तथा भूमंडल पर क्रमशः स्निग्ध, अरुक्ष, अम्ल, लवण और मधुर रसों की यथेष्ट वृद्धि हो जाती है और मनुष्य के शरीर का बल प्रतिदिन बढ़ने लगता है. ठीक आहे, इथं सूर्य जे आहे वर्षा, शरद, हेमंत या ऋतूमध्ये बल जास्त आहे. ठीक आहे, जब आकाशीय जल संपत से संसार का संताप प्रशांत हो जाता है असं शब्द आले. म्हणजे जल तत्वाचा प्रभाव जे आहे ती नैसर्गिक जी उष्णता वाढलेली होते ग्रीष्म ऋतूनंतर किंवा ग्रीष्म ऋतूच्या शेवटीपर्यंत ती आता शांत झालेली आहे, आणि शांतता ही तृप्तीचं लक्षण आहे. शरीराची बलपुष्टी होणं, ताकद वाढवणं हे त्यातूनच येणार आहे. तर या ऋतूमध्ये स्निग्धता आलेली आहे, आम्लता, लवण आणि मधुर रसाची हळूहळू वाढ होते. आता शरीरात मधुर रसाची तृप्ती आहे. हेमंत ऋतू झाल्यानंतर जे आहे सर्व निसर्गातल्या सर्व वनस्पतीमध्ये तुमच्या प्राणीमात्रामध्ये एक स्टेबिलिटीची अनुभूती त्यांना येत आहे की नाही, आता हा काळ निघाला, हा सगळ्यात उत्तम काळ आहे. ठीक आहे, या काळामध्ये बॅलन्स स्थिती आहे, मधुर अवस्था. शरीराच्या जे दोष होते, शरीराची जी झीज होती ती भरून निघलेली आहे, आणि पुढच्या शरीराच्या झीजेसाठी शरीर तयार आहे, अशी दोन्ही अवस्था आहे. म्हणजे आत्तापर्यंत काय झालं होतं की शरीराला पोषण मिळत आहे तिन्ही ऋतूमध्ये, वर्षा, शरद, हेमंत. वर्षा ऋतूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडलं, ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी शरीराने पूर्ण ताकद लावली की नाही आता मला वाढायचं आहे, ग्रो करायचं आहे, सर्वीकडे हिरवळ आली. शरद ऋतूमधला सूर्य काय म्हणते की नाही, पण नुसतं पाण्यानेच ग्रोथ होईल का, नाही होणार. नुसतं पाण्यानेच सगळीकडे सगळ्या होईल का, त्याला उष्णतेची पण गरज आहे. निसर्गाचे सगळे अनुभव तुम्हाला घ्यायचे असेल तर ती उष्णता पण लागणार आहे, आणि नंतर काय होईल की ती उष्णता पण खूप जास्त वाटायला लागेल, म्हणून त्याचं बॅलन्सिंग जे आहे ते तुम्हाला शरद नंतर हेमंत ऋतूमध्ये दिसायला लागलं. ते बॅलन्सिंग काय सांगेल की शरीराला परिपूर्ण अवस्था आल्याला सांगेल. म्हणजे एकीकडे जलतत्वानं पोषणही झालेलं आहे आणि तेजतत्वानं सेचनही झालेलं आहे, म्हणजे नुसतं पूरण नाही. जमिनीत फक्त पाण्याचंच जर निचरा व्हायला लागला तर ते चिखड तयार करेल ना, पण अग्नीचा पुन्हा प्रभाव आला तर ते शोषण होईल, पोषण होईल. म्हणजे भरण आणि पोषण हे दोन्ही प्रक्रिया वर्षा ऋतू आणि शरद ऋतूमध्ये होते. वर्षा ऋतूमध्ये भरण होते, पाण्याचं भरण सुरू होत आलं, सगळीकडून पाणी येत आहे. आपण त्यावेळेस मधून धरण भरलं, नद्या भरल्या, विहिरी भरल्या, तर हे काय भरण प्रक्रिया निसर्गाची.
आणि शरद ऋतू काय, पोषण प्रक्रिया आहे निसर्गाची, भरण पोषण. आता याच्या पुढे काय होईल, या दोन प्रक्रियेनंतर सध्या पोषणच चालू आहे. शिशिर जे आहे ते पोषणाचाच उत्तर भाग आहे. हळूहळू जे आहे उत्सर्जन प्रक्रिया, म्हणजे शरीरातले दोष बाहेर काढण्यासाठी, शरीराला बॅलन्स करण्यासाठी, शरीराची निगेटिव्हिटी सगळी काढून टाकण्यासाठी जी प्रक्रिया येईल ती हेमंत नंतर येणारा शिशिर. शिशिरामध्ये खूप लेवलपर्यंत शरीराचं भरण झालेलं आहे. आता काय होईल की उष्णतेमुळं त्याचं उत्सर्जन तयार होईल, म्हणजे खूप जास्त स्राव शरीरातून निघतील, घाम निघेल. ते पण उत्सर्जनच आहे ना. उत्सर्जन काय आहे, स्वेदाचं उत्सर्जन जे आहे, श्वेत जे बाहेर निघत आहे हे शरीराचं डिटॉक्सिफिकेशनच आहे. शरीर काय करत आहे, एकीकडे भरण प्रक्रिया करत आहे, एकीकडे बॅलन्सिंग करत आहे, दुसरीकडे काय करत आहे, उत्सर्जन करत आहे. सेम उत्सर्जनाची प्रक्रिया उन्हाळ्यापर्यंत चालते. पुन्हा तीच प्रक्रिया, भरण पोषण उत्सर्जन, भरण पोषण उत्सर्जन. तिन्ही क्रम जे आहे जसं दिनचर्याला अवलंबून आहे भरण पोषण उत्सर्जनाची क्रिया, तसं वर्षावर पण आहे. 3 ऋतू, 2 ऋतू जे आहेत ते भरणाचे आहेत, मधले 2 ऋतू जे आहे ते पोषणाचे आहे, आणि शेवटचे 2 ऋतू ग्रीष्म आणि वसंत जे आहे ते उत्सर्जनाचे. चला, ही पण एक नवीन कन्सेप्ट आता डोक्यात आला की भरण पोषण उत्सर्जनावर आधारितच आहे तिन्ही गोष्टी. आणि त्यातले ऋतू पण, त्यातले येणारे सणवार पण पहा तसेच आहे ना. आता शरीराची स्थिर अवस्था आहे, तर बरोबर आपण जे आहे हे पोषणाची अवस्था आहे. शरीर प्रत्येक ठिकाणी जे त्याला जे जे पाहिजे आहे त्याचं पोषण करून घेण्याचं काम शरीर करत आहे. निसर्गाच्या माध्यमातून, आजूबाजूच्या असलेल्या अवेलेबल गोष्टीच्या माध्यमातून, निसर्गात असलेल्या सगळ्या काही साधन संपत्तीचा वापर करून आता पोषणाचं काम करत. आणि इथून पुढे मकर संक्रांतीनंतर उत्सर्जनाचं काम करेल. हळूहळू जे आहे वसंतानंतर खूप मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करेल, आणि डिटॉक्स करण्यासाठी सगळ्यात शेवटचा महिना ग्रीष्म डिटॉक्स करेल. स्वेदाच्या माध्यमातून दोष बाहेर काढणं, असंच प्रक्रिया आहे ना. जर वरवर पाहिलं तर तेच होतं पुढं. आदान काल, सूर्य के उत्तरायण होने के काल को आदान काल कहा जाता है। इस काल में शिशिर, वसंत और ग्रीष्म ऋतु होती है। इन ऋतुओं में सूर्य की किरण प्रखर होती है। जैसे जैसे उनमें तीव्रता बढ़ती है वैसे वैसे कफ का नाश होता है, वायु की वृद्धि होती है। वायु योग वायु है जो सूर्य की किरणों को और अधिक उद्दीप्त बना देता है। हा, वायू काय योगवायू आहे, म्हणूनच ग्रीष्म ऋतूमध्ये वायूचं प्रमाण खूप वाढून जाते. सूर्य जसा तापेल तसं वायूची गती वाढेल. कटुरस उत्पत्ती होती. तेच वाचत आहे ना तो, पेज नंबर 109. हाँ सर, आदान काल को अग्नेय कहा जाता है। इस काल में वायु तथा आकाश की प्रधानता से तिक्त वायु तथा पृथ्वी की प्राधान्यता से कषाय और वायु तथा अग्नि की प्राधान्यता से कटुरस की उत्पत्ति होती है। आदान काल में सूर्य अपनी प्रखर किरणों द्वारा संसार के जलयांश को सुखा देता है। वायु भी अधिक रुक्ष और तीव्र होकर संसार के स्नेह अंश का शोषण करता है, एवं इस काल में रुक्ष, तिक्त, कषाय और कटु रसों की वृद्धि हो जाती है। हो जाने से मनुष्य के शरीर में दुर्बलता आ जाती है। उत्तरायण पृथ्वी के सोमांश को और प्राणियों के बल को लेता है, इसलिए इसमें आदान काल कहा जाता है। इस काल का कर्ता सूर्य है, जो वायु के सहकार से इसे अग्नेय बना देता है। सूर्य के मकर संक्रांति से 6 महीने उत्तरायण होते हैं। विसर्ग काल, वर्षा, शरद और हेमंत ऋतु में सूर्य जब दक्षिण दिशा में जाता है तब इस काल को दक्षिणायन का या विसर्ग काल कहते हैं। इस काल में वायु में रुक्षता की कमी हो जाती है और चंद्रमा
का बल भी बढ़ा हुआ होता है तथा वह समस्त संस्कार पर अपनी सौम्य किरणें बिखेर कर जगत को निरंतर आप्यायित तृप्त करता रहता है। इसलिए